नमस्कार मंडळी. आज आपण सुभाष रोड येथे कोकण बाजार म्हणून भरलेला आहे आणि या कोकण बाजारामध्ये आज आपण आलेलो आहोत. आता कोकण बाजार हा म्हटला तर खरंच छोट्या व्यापाऱ्यांना एक सुवर्ण संधी म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याकरता ज्या व्यापाऱ्यांनी छोट्या व्यापाऱ्यांनी या संस्थेमध्ये येऊन भाग घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्या संधीचं सोनं करून घेतलेलं आहे, तर त्यांना आपण खरंच धन्यवाद देऊया. तत्पूर्वी या संस्थेलाही ज्यांनी संस्था कोकण विभाग म्हणून आपलं कोकण बाजार म्हणून भरवलं, त्या संस्थेलाही आपण थोडक्यात आभार मानूया. आणि त्यांनी या अशा छोट्या व्यापाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. आता आपण प्रत्यक्षात कोकण बाजारामध्ये प्रवेश करणार आहोत. चला तर आपण जाऊया कोकण बाजारामध्ये. चला येवा कोकण बाजार हो आपलोच असा. प्रथमच प्रवेश करता क्षणी त्यांनी बोर्ड लावलेला आहे, चला आपली माणसं मोठी करू. खूप सुंदर सूचक असं वाक्य लिहिलेलं आहे. प्रवेशद्वाराच्या समोरच उत्तम अशी सिक्युरिटी ठेवलेली आहे आणि त्यांनी एंट्री करूनच आतमध्ये जायचं. आपण इथूनच सुरुवात करूया. ते मसाल्यांचे पदार्थ ठेवलेले आहेत. हे स्वामिनी कलेक्शन आहे. तर असा कपड्यांचा सेलही लागलेला आहे इथे. साड्यांचाही सेल आहे. ते देवगडी हापूस आंब्याचे आमरस आणि काजूचे पाकळी ठेवलेली आहे आणि ही अस्सल आपल्या देवगडमधली आहे. रेसिपी काय तुम्ही सांगा. मसाला आरामात पण सांगता तुम्हाला की तुम्ही नॉर्मल बर्नीमध्ये नाही तर कप्यात जसं तुम्ही ठेवता अंधारात ठेवा. सन एक्सपोजर नका. कॅश हा तुमचा घरगुती मसाला आहे. हो ते 150ला एक पॅकेट आहे. कांदा लसूण सगळं मिक्स आहे ह्यात. हे पहा, इथे सांगली घाटी मसाला म्हणून दिलेला आहे आणि याची 100 ग्राम 200 ग्राम अशी पॅकेट आहे. काल आमचा स्टॉक आउट झालेला, आज आम्ही स्टॉक फ्रेश भरून आणलेला आहे आणि हा पण मला वाटतं संपणारच आहे. ते सांगली
मनमंजिरी साडींचा इथे सेल लावलेला आहे. सर्रास कपड्यांचा सेल खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. त्यांनी घरगुती प्रोडक्ट्स बनवलेले आहेत, साबण आणि मॉइश्चरायझर, लिप बाम. इसमें हम आपको गिफ्ट भी देंगे कॉम्प्लीमेंट्री सोप ऑरेंज टूथपिक. ते पाय ते माहेरघर लाडू म्हणून आहेत आणि स्पेशल तिळापासून बनवलेले आहेत. हे मालवणी मसाल्याचे पदार्थ. मॉडेल खतरनाक हे आहे कपड्याचे सारंगी कलेक्शन. मॉडेलला किती मस्त लावून बसवलं मोठं घालतच नाही म्हणून मी हेच नाही मला वाटतं. जिरागोळी, हिंगोळी, अनारदाना, आवळा, पान मसाला वगैरे बघा. हे घ्या सर, थँक्यू. ही कच्ची कैरी आहे, पेरू आहे, अल्फॉन्सो आहे, मिक्स फ्रूट आहे आणि चिंचेची आहे आंबावडी. आवळ्यामध्ये मधातला आवळा आहे, मालवणी मसाला आहे, मध जिरा आहे, गुळातला आहे, काळी हिरवळ आहे. 50ला 5 आहे आवळे. कोकण बाजारामध्ये नवीन वधूवरांना सुद्धा एक सुवर्ण संधी म्हणून त्यांनी आपलं इथे नाव नोंदणी म्हणून इथे स्टॉल टाकलेला आहे. तर नवीन वधूवरांनी याची जरूर नोंद घ्यावी. म्हणजे तुम्हाला समजून सांगतो काय काय आहे. आणि हस्तकलेने बनवलेले आपले सुती विणकामाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तुमचं चॅनल कुठलं? ते गुजरात स्पेशल म्हणून लोणच्याचे प्रकार आहेत. आपण थोडक्यात ते लोणच्याचे प्रकार पाहूया. हाय, माझं नाव आहे माधुरी नयनकुमार वडोद्या आणि हे गुजरात स्पेशल ब्रँड हे माझं सासरचं लोणचाचं ब्रँड आहे आणि मी कोकणातली आहे आणि मी तुमची माहेरची लेक आज कोकण बाजारात आपल्या सासरचं ब्रँड घेऊन आली आहे विकायला. आमच्याकडे 7 प्रकारचे लोणची आहेत. तुम्हाला इथे 3 आंब्याचे प्रकारचे लोणची भेटतील. गुंदा जे आता सीझनचं फेमस लोणचं आहे ते भेटेल. रेड चिली आहे, लाईम पिकल आहे आणि गार्लिक पिकल आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या आणि आमच्या स्टॉलवर व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे 71.
हे भाविका ज्वेलरी. एक बॉटल 1 मंथ चालू शकते एका माणसाला. 2 ड्रॉप टाकायचे ऑल्टरनेटिव्ह नाही तर रेग्युलर पण टाकू शकते. छोटे काळे कोकम खराब झाला त्यामुळे आता त्याचं निघणंच कठीण आहे. कोकम सध्या भाव 1000 रुपये किलो. त्याच्या आधी पण नंबर आहे त्यामुळे कोकम आता बटर ते मिळेल की नाही त्याची शंका. तरी पण ते पण लक्षात राहत नाही. त्यापेक्षा स्पेशल असतं नाही. हा स्टॉल आहे कोकणी बायल माणूस यांचा हा स्टॉल आहे. त्यांचे घरगुती पदार्थ इथे ठेवलेले आहेत. यांचा हे स्टॉल आहे आणि आज या स्टॉलला ते हजर आहेत. मला वाटतं आजचा त्यांचा हा इथला शेवटचा दिवस आहे म्हणजे 17 तारीख आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा दौरा कुठे असेल ते त्या स्वतः सांगतीलच आता. नमस्कार, मी निशा म्हणजे कोकणी बायल माणूस. मी आज विलेपार्ले ईस्टला होते. कोकण बाजारचं इकडे प्रदर्शन भरलेलं. शुक्रवार, शनिवार, रविवार असं 3 दिवस होतं. मी कालपासून म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे 2 दिवस इकडे होते. आजचा शेवटचा दिवस आहे आणि इथे मी नेहमीप्रमाणेच माझ्या गावातले काही प्रोडक्ट्स घेऊन आले होते, ज्यामध्ये मालवणी मसाला, फिश करीचा मसाला, वडे पीठ, घावणे पीठ, आंबोळी पीठ, कुळीट पीठ, गावठी पोहे असतात. लाकडी वस्तूंमध्ये पोळपाट, लाटणी, सागवानी, चॉपिंग बोर्ड असतात. त्याशिवाय विळ्या असतात आणि या व्यतिरिक्त आंबा फणसपोळी असते. आणि ह्यावेळी मी माझ्या बागेतले आंबेसुद्धा घेऊन आले होते. आजचे शेवटचे आंबे होते. आज आमचे आंबे संपलेत, म्हणजेच या सीझनचेच आंबे संपलेत आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. तर हा आंब्याच्या सीझनमधला हा शेवटचा स्टॉल होता. पुढे मी येईनच पुन्हा इतर वस्तू घेऊन. जेव्हा येईन त्यावेळी मी पोस्ट करून सांगेन. धन्यवाद. थँक्यू सर. वस्त्र माझे नाव अंकिता कौस्तुभ पेडणेकर आणि आमच्या ब्रँडचे नाव आहे भगवती वस्त्र. आमच्याकडे साड्या आणि रेडीमेड ब्लाउजेसचं कलेक्शन आहे. आपला लॉकडाऊनपासून हा बिझनेस चालू आहे. साड्या आहेत आपल्याकडे मल कॉटनमध्ये आहे, हँड पेंटेड आहेत, कॉटन पैठणी आहेत, इरकलमध्ये आहेत, खणामध्ये आहेत, गडवाल आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन आहे. आणि आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेसचं कलेक्शन अवेलेबल आहे. थँक्यू. गव्हाच्या शेवई आहेत, मशीन कुठलेल्या पण शेवई आहेत, गव्हाच्या नाही. गव्हाच्या चिकाच्या कुरडे आहेत, तांदळाचे पापड. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता प्रदीप खंडागळे. माझ्या ब्रँडचं नाव आहे DNK क्रिएशन. माझ्याकडं उलन मॅट रांगोळी भेटतात. तुम्हाला जशा हव्यात तशा साईजमध्ये अवेलेबल आहे. 2 फुटापासून ते 10 फुटापर्यंत कस्टमाइज करून वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला रांगोळ्या मिळतील. तशामध्ये तोरण पण आहेत. तसेच माझ्याकडे हे लॅम्प कंदील आहेत, मिरर आहेत, तसेच तोरणं आहेत. असे ताटावरचे रुमाल वगैरे लोकरीचे भेटतील, क्रोशीचे. ते मलाई तोरण आहे. स्वस्तिक, शुभलाभ वगैरे आहेत. लक्ष्मीची पावलं आहेत. छोटे छोटे फ्लॉवर्स आहेत. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये व्हरायटीज आहेत. असे छानपैकी तरंगतील लॅम्प कवर जसे व्हरायटीज आहेत. थँक्यू. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आज इथे समाप्त झालेला आहे. आवडल्यास सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.